तर जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। डोंगरी आणि तितूर नदीच्या पाणलोट क्षेत्रात रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस झाल्यानं चाळीसगाव शहरातील बाजारपेठ या भागामध्ये पाणी शिरलेलं आहे। दुकानांचं मोठं नुकसान झालंय। नुकसानग्रस्त नागरिकांनी या संदर्भात प्रतिक्रिया सुद्धा दिल्यात। पाटणदेवी परिसरामध्ये खूप पाऊस झाल्यामुळे आमच्या या भागातल्या पीर मुसा दर्गाच्या परिसरामध्ये खूप पाणी आलं आहे। पण आपले जे आमदार आणि आपले जे प्रशासक आहे हे खूप सतर्क झाल्यामुळे यांनी आपल्या पूर्ण नागरिकांना सुरक्षित जागी हलवलेले आहे। त्याच्यामुळे काळजी नसावी। पण 2021 मध्ये जे खूप पाणी आलं होतं त्या मानाने हे पाण्याचा प्रवाह खूप कमी आहे असं मला वाटतंय प्रत्यक्षरित्या पाहिल्यानंतर। तर जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी बघायला मिळते। चाळीसगाव मधील गिरणा नदी दुथडी भरून वाहती आहे। पूरस्थितीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। जळगाव जिल्ह्यात दमदार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। नदीला पूर आलेला आहे। या पुराचं पाणी गावांमध्ये शिरलंय। गिरणा नदी दुथडी भरून वाहती आहे। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। पाहूया। जळगाव जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहे। चाळीसगाव तालुका असेल, पाचोरा, जामनेर, भडगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी ओसंडून वाहत आहे। आपण बघू शकतात की चाळीसगाव तालुक्यातील ही गिरणा नदी असून या गिरणा नदीच्या पात्र हे भरभरून या ठिकाणी वाहत आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस या ठिकाणी झालेला आहे। यामध्ये तितूर नदीला या ठिकाणी पूर आलेला आहे। अनेक जनावरांचा या ठिकाणी मृत्यू झाला असून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे। जळगाव जिल्ह्यातील सर्वच धरणं हे ओसंडून वाहत असून जळगाव जिल्ह्यातील हे मानलं जाणारं गिरणा या ठिकाणी गिरणा नदी आहे। या गिरणा नदीचं पात्र पावसामुळे ओसंडून वाहत आहे। एरवी या गिरणा नदीला फारसं पाणी नसतं, मात्र या ठिकाणी जळगाव जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे ही गिरणा नदी ओसंडून वाहत आहे। जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। घरांचं नुकसान असेल, जनावरांचं नुकसान असेल, या संदर्भातली लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत असून जळगाव जिल्ह्यातील जे प्रमुख धरणं आहे, हतनूर आहे, त्याचप्रमाणे वाघूर आहे, त्याचप्रमाणे ज्या नद्या आहेत तापी, गिरणा या ओसंडून वाहत आहे आणि जळगाव जिल्ह्यात पावसाचं कहर या ठिकाणी दिसून येत आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज।